कधीकधी नियती इतकी क्रूर असते की एका क्षणात माणसाचं संपूर्ण आयुष्य मोडून टाकते. भांडूपमधील एक साधं कष्टाळू कुटुंब, 2 लहान मुली, संसाराचा गाडा ओढणारा नवरा आणि त्याच्या खांद्यावर विसावलेलं छोटं विश्व. पण आज त्या घरात हसणं थांबलंय आणि काळजीने भरलेला निःशब्द अंधार पसरलाय. तो नवरा, अवघा 42 वर्षांचा, कामावरून घरी जात असताना अचानक रस्त्यावर कोसळला. 2 तास, हो, पूर्ण 2 तास तो रस्त्यावर तडफडत पडून होता. लोक जात होते, पाहत होते, पण कोणी पुढं आलं नाही. पण देव कधी ना कधी माणसाच्या रूपात येतो. एका अनोळखी व्यक्तीने धैर्य दाखवलं, त्याला उचललं, जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केलं. त्याच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल तो त्याच्या बायकोलाच लागला आणि त्या क्षणी तिचं आयुष्य बदललं. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली. डॉक्टर म्हणाले, ब्रेन हॅमरेज झालंय. कवटी उघडावी लागली, मेंदूमधील रक्तस्राव बाहेर काढावा लागला. 15 दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. आज तो जगतो आहे, पण अर्धवट. त्याची डावी बाजू पूर्ण पॅरालाइज झालीय आणि मानसिक स्थिती अस्थिर आहे. कधी रडतो, कधी ओरडतो, कधी वस्तू फेकतो, कधी स्वतःलाच ओळखत नाही. आणि त्या सर्वाच्या मध्ये उभी आहे एक धैर्यवान, हतबल पण जिद्दी स्त्री. हतबल स्त्री. ती आज 2 मुलींची आई आहे आणि नवऱ्याची एकमेव आशा आहे. सकाळी नवऱ्याची काळजी, दुपारी फिजिओथेरपी आणि संध्याकाळी मॉलमध्ये सिक्युरिटी गार्डचं काम. ती एका दिवसात 3 भूमिका निभावते: आई, पत्नी आणि योद्धा. तिच्या डोळ्यात आता चमक नाही, पण आशेचा एक तुकडा अजून जिवंत आहे. ती म्हणाली, दादा, माझ्याकडे काहीच नाही उरलं, पण माझ्या नवऱ्याला पुन्हा चालताना बोलताना पाहायचं आहे. जर लोकांनी थोडीशी मदत केली तर माझ्या मिस्टरांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. आमचं आयुष्य पुन्हा सुरू करायचं आहे. मित्रांनो, त्या क्षणी शब्दच सुचले नाहीत. तिच्या अश्रूंनी मन हेलावून टाकलं. त्या अश्रूंमध्ये एक विनवणी होती, माझ्या माणसाला वाचवा. महिन्याला या उपचारांचा खर्च 20 ते 25 हजार रुपये आहे. औषधं, फिजिओथेरपी, मानसिक उपचार, सगळं मिळून ही रक्कम तिच्यासाठी पर्वतासारखी आहे. शेजारी, नातेवाईक, मित्र सगळेच थकले आहेत, पण उपचार थांबले तर त्याचं जीवन संपेल. आता तो आपल्या सर्वांच्या मदतीकडे पाहतो आहे. आपल्या 100 रुपयांची ही मदत त्याच्यासाठी जीवनदानासारखी ठरेल. आपण सगळ्यांनी मिळून या कुटुंबासाठी हात पुढे केला तर त्या 2 मुलींना पुन्हा वडिलांचं हसू दिसेल. ही फक्त देणगी नाही, ही एक माणुसकीची परीक्षा आहे. कृपया खालील डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटवर किंवा QR कोडवरून देणगी द्या. तुमचा प्रत्येक रुपया थेट उपचारासाठी वापरला जाणार आहे. चला, आपण सर्व मिळून या कुटुंबाला पुन्हा जगवूया. पैशांनी सुख विकत घेता येत नाही, पण माणुसकीने दुसऱ्याचं आयुष्य वाचवता येतं. माणूस मोठा पदाने होत नाही, तर दुसऱ्याला जगवण्यासाठी जेव्हा पुढे येतो तेव्हाच तो खरा माणूस ठरतो.